पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही. पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू, ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पाटील असं केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही नाही, ते काही म्हणता येते. आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली. अक्कल दाढ असते माणसाला, त्या घुरट भुजबळची पडली वाटतं. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजता का तुम्ही मराठ्याला? पाटील, धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला उल्लेख करत असं त्यांचं म्हणणं आहे.